सख्यांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ तुमच्यासाठी। मी आशाची शिदोरीतून बोलते। तर आज आपण कॅल्शियमयुक्त प्रोटीनयुक्त अशी राजगिरा भाजी, लाल माठ ज्याला म्हणतात, ती भाजी करणार आहोत। ती थोडी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते। चला तर करूया। बघा, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, नंतर ओली मिरची, लसूण पाकळ्या, पालेभाजीला लसूण पाकळ्या थोडे जास्त, नंतर थोडासा टोमॅटो, अगदी थोडासा, नंतर हे मीठ आहे। आणि आपण ह्या भेंड्या कोवळ्या कोवळ्या 5-6 भेंड्या, जास्त नाही घ्यायच्या, 5-7-8 भेंड्या घ्यायच्या, धुवायच्या, ड्राय करायच्या, त्या सुकून सुक्या कपड्याने पुसून, आणि त्यामध्ये मीठ आणि आपली भरड केलेली असते की नाही ती टाकून त्या भरायच्या। अशा मी तुम्हाला त्या भरून दाखवते। अशा प्रकारे चिरेमध्ये त्या भरायच्या। भरड घालून त्या भरून घ्यायच्या। बघा, थोडी थोडी टाकायची, कारण ती पांचट लागेल ना भेंडी, म्हणून। आणि ह्या राजगिरीच्या भाजीमध्ये आपण ही भेंडी टाकून भाजी करतो, अगदी जुन्या पद्धतीची, पण भरपूर पौष्टिक आणि कॅल्शियमवाली आहे, फायबर, कॅल्शियम, प्रोटीनवाली। चला, प्रथम कढई ठेवलेली आहे, गरम झाली आहे, त्यामध्ये तेल टाकते, थोडंसं तेल टाकायचं, 1-1.5, थोडीशी फ्लेम वाढवली तरी चालेल। मग नंतर लसूण टाकायचा। पालेभाजीला लसूण असणं खूप टेस्टी लागतो ना तो। आणि त्याच लसणाच्या आणि तेलामध्ये त्या भरलेल्या भेंड्या आपण परतून घेऊया। बऱ्यापैकी त्या परतवून घ्यायच्या तेलात आणि लसणामध्ये। भेंडी आता परतत आली आहे। आता त्या अर्ध्या परतलेल्या भेंड्यांमध्ये अर्धवट त्या शिजलेल्या पण आहेत, त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालूया, मिरच्या घालूया, ओली मिरची, या सगळ्या वस्तू कांदा, मिरची आणि भेंडी पण ते करण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं, कारण आपण भेंडीमध्ये पण टाकलेलं आहे। किती सुंदर लागते ना भेंडी आणि कांदा। भेंडी तयार झाली आहे, कांदा पण मऊ पडला आहे। आता आपण निवडायला वेळ लागतो ना, म्हणून मी अगोदरच ती निवडून स्वच्छ धुवून
निथळत ठेवली होती पाण्याखाली त्याच्या चाळणीमध्ये. तर आता आपण ती भाजी टाकूया. थोडीशी खालीवर करायची, नंतर दुसरी बॅच टाकायची. पाऊस पडून चाललाय त्यामुळे भाज्या खूप छान आहेत मार्केटमध्ये. नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते ही भाजी. सुंदर तर लागते पण आहार चांगला आहे तो, प्रोटीन, कॅल्शियम. कोणी खायला न मागत नाही ही भाजी. कधीतरी अशी मिळाली ना पटकन मार्केटमध्ये घालून करायची. थोडीशी जास्तीची आहे. त्याची अळी शिजत आली. आळेल म्हणजे ती खाली बसते कमी होऊन. पारंपरिक भाजी आहे, खूप छान आहे ही भाजी, केली पाहिजे सर्वांनी. बघा होत आली भाजी. मोठी माणसंच खायला मागत नाही ही भाजी, पण खूप चांगली आहे. छोटी मुलं काय खाणार, तरी पण अशी केली तर मोठी माणसं खातील. होत आली आपली भाजी, कशी सुंदर झाली बघा. आणि सगळ्यांना साहित्य काहीच लागत नाही. ओल्या भाजीचं साहित्य म्हणजे कांदा, थोडासा लसूण. लसूण तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आणि तळलेल्या भेंडीची पण छान त्याला चव येते. आता आपण एकत्र झालेल्या सगळ्या भाजीला आणखी मीठ लागेल. थोडं थोडं घातलेलंच आहे. भेंडीमध्ये भरताना, कांदा परतताना. तर आता अजून आणखी थोडंसं मीठ घालूया आपण. पालेभाजी कशी संपूर्ण झाल्यानंतरच तिला मीठ घालावं, अंदाज येत नाही ना आळल्यानंतर. तर ही आपली अशी भाजी किती सोपी आहे बघा. आणि एक औषधासारखी आहे, कॅल्शियमयुक्त, प्रोटीनयुक्त, फायबर. त्यामुळे बनवा ही भाजी, खूप छान होते आणि लागते पण खूप छान. आपण तांदूळ जा माठाची भाजी खातो त्याप्रमाणे. झाली सगळ्यांनी ही भाजी. आता आपण हिच्यावरती काय करूया, ओलं खोबरं काटलेलं ते टाकायचं बघा. थोडासा नारळाचा रस येतो ना, त्यामधून थोडी चव वाढते. बघा सगळ्यांना किती छान भाजी झाली आहे, किती सुंदर झाली आहे बघा. खोबरं टाकलं की आणखी छान होते. ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते.
ठीक आहे सगळ्यांना, मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी ते सर्व करून दाखवते. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो सख्यांनो, तर अशा प्रकारे ही आपली लाल माठाची भाजी तयार आहे. खूप छान होते, एकदम सुंदर लागते खायला. ठीक आहे, धन्यवाद. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.